काही जी चर्चा आहे, काही मंत्र्यांना डचू दिला जाण्याची शक्यता आहे, जी आता आहे, जे वादग्रस्त मंत्री आहे. सांगितलं ना, या वरिष्ठांचा तो विषय, वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील. दुसरीकडे इंदापूरमध्ये लाडक्या बहिणीचं तुमचं स्टेटमेंट मध्ये खूप गाजलं होतं. तुम्ही ते स्टेटमेंट काय करा, माझं जर स्टेटमेंट तुम्ही बघितलं संपूर्ण जर पाहिलं असतं तर तुमचा गैरसमज नक्की दूर झाला असता. आलेले मी उलट चांगलं सांगितलं होतं आणि गोष्ट खरी आहे की निश्चित प्रकारे राज्य सरकारची परिस्थिती निश्चित प्रकारे दिवसेंदिवस हळूहळू सुधारते आणि भविष्य काळामध्ये ज्या काय अडचणी, ज्या काय योजना थांबलेल्या होत्या, ज्या काही गोष्टी अजून सरकारला खूप गोष्टी काय करायच्यात, लोकांना जी आश्वासनं दिली ती करायची ते हळूहळू सगळी पूर्ववत होतील. हा माझा उद्देश होता. पण विनाकारण तुम्ही जर ते संपूर्ण कॅसेट जर माझी ऐकली असती तर तुम्ही म्हटले असते. आणि शेवटी लाडक्या बहिणी माझ्या आहेत, त्या लाडक्या बहिणींच्या ह्याच्यावरती आम्ही सगळेजण आज हे महायुतीचं सरकार निश्चित प्रकारे लाडक्या बहिणींच्या कुठल्याही गोष्टी असतील, कुठल्याही योजना असतील, यामध्ये निधी कधी कमी पडून दिला जाणार. लाडक्या बहिणीच्या नावाखाली त्याला मारलं झालं असेल तर त्याची निश्चित प्रकारे चौकशी करून त्याच्यावरती योग्य ती कारवाई सरकारच्या माध्यमातून केली जाईल. इथं पुण्यामध्ये आपण हा जयंती उत्सव मोठ्या समारंभ पद्धतीने साजरा करूया. यासाठी राज्यातल्या सर्वांनाच आपण एकत्र, जे प्रमुख आहेत राज्यातले, असं आपण पाहता फार वाशिम पासून बीड, सांगली, सातारा, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातनं इथं तुम्हाला आज सगळे इथं धनगर समाजाचे प्रमुख कार्यकर्ते आजच्या या जयंती उत्सव समिती कमिटीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आणि निश्चित यातनं एकच असतं की यातनं असं कुठंतरी एकत्र जयंतीच्या निमित्तानं सगळे एकत्र येऊन थोडं विचारविनिमय करून समाजातले प्रश्न, समाजातल्या अडचणी आणि त्यासाठी काय केलं पाहिजे, काय करता येईल, आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना पण या निमित्तानं भेटता येईल, बोलता येईल, समाजातले प्रश्न अडचणी त्यांच्यासमोर मांडाव्यात, यासाठी आज राज्यातून धनगर समाजाचे सगळेच बांधव इथं प्रमुख कार्यकर्ते आज इथं उपस्थित आहेत. आणि आपल्या सर्वांना माहित आहे की प्रत्यक्षात दादांना काही त्यांच्या अडचणी मांडल्या, निश्चित प्रकारे दादांच्या माध्यमातून जयंतीचं पण आहेच, जयंती पण उत्सव पण आम्ही साजरा करतोय. त्यानिमित्त दादांना ज्या अडचणी, मागण्या समाज बांधव निश्चित प्रकारे मांडतील आणि दादा ते सोडवण्यासाठी दादा निश्चित भविष्य काळामध्ये प्रयत्न करतील. दादा, तुम्ही एकीकडे दादांचा सत्कार करता समाजाचे, पण दुसरीकडे समाजाचेच नेते हाके रोज उठून दादांना शिव्या देतात. आहे ना, प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या प्रत्येकाचे हे असतात. कोण शिव्या देतं, कोण नाही, हे करण्यापेक्षा आज तुम्हाला पाहतो, आपण बघता की आमचे समाज बांधव राज्यातल्या प्रत्येक गावात तुम्ही सहज प्रत्येकाच्या मुलाखती घ्या, ते प्रमुख कार्यकर्ते, कोण शिवाय देतो, कोण काय बोलतो, आम्ही त्याला महत्व देत नाही, अजितदादा पण महत्व देत नाही. शेवटी समाजामध्ये जे काम आहे, आपण शेवटी जे काम करणाऱ्या माणसाला यासाठी कुठेतरी तुमच्यासमोर न येता सुद्धा काम करता येतं. म्हणून दादा सुद्धा ह्याला महत्व देत नाही आणि आमच्यातले सुद्धा समाजातले कुणी ह्या गोष्टीला महत्व देत नाही. समाजाचे नेते नाही, आम्ही कुठल्या ह्याला वक्तव्याला कोणाच्या महत्व देत नाही. माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत एक प्रश्न आहे, नेते आहेत की नाही ते समाजाचे? ते म्हणतात मी ओबीसीचे नेता आहे. मी इथं सगळेच नेते, आम्ही सगळेच नेते आहोत. आम्ही नेते नाही, आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. मी पण नेता नाही, मी पण कार्यकर्ता आहे. तुमचे काही मंत्री अडचणीत आलेले आहेत गेल्या काही दिवसांपासून, खास करून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, त्यांनी आजच शनींचं दर्शन घेतलं त्याच्या मतदारसंघात जाऊन. काय उद्या काय चर्चा आहे की हा विषय, खरं तर आता हा विषय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील आणि आमच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत, हा विषय प्रमुखांचा आहे. त्यामुळं माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी या विषयामध्ये तुमच्याशी काय बोलणं किंवा एखादं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे. वरिष्ठ या बाबतीमध्ये निर्णय घेतले. काय झालं माहितीये का, अगोदर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला, सुरज चव्हाण अडचणीत आले, माणिकराव कोकाटेंचे वारंवार असं दादाच्या आमदारांना, मंत्र्यांना, नेत्यांना, कार्यकर्त्यांना टार्गेट केलं जाते असं वाटतंय? अजिबात टार्गेट वगैरे केलेलं जात नाही. हे केलं तर तुम्ही तुमच्या माध्यमातून थोडं माझी तुम्हाला पण विनंती, हे चुकीचं आहे. असं कुठे कुणाचं दाखवलं जात नाही आणि कुठलीही गोष्ट किंवा कुठलं सत्य लपत नाही. त्यामुळे असं कोणालाही, या राज्याचे मुख्यमंत्री सर्वांना घेऊन, दोन्ही मुख्यमंत्री सर्वांना घेऊन खूप चांगला कारभार या राज्याचा करतायत आणि राज्य अधिक अजून कसं विकास आणि राज्य कसं पुढे जाईल यासाठी त्यांचा प्रयत्न. कालच आपण पाहिलं, मुख्यमंत्री राज्याच्या अनेक योजनेसाठी स्वतः परवा दिवशी दिल्लीमध्ये तळ ठोकून 2 दिवस होते
आणि निश्चित प्रकारे त्यांच्या माध्यमातून अनेक खूप मोठ्या योजना या राज्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळतील. मुख्यमंत्रीपद मिळालं ऐका ना, आहे या पदामध्ये मी खूप समाधानी आहे आणि विनाकारण अजून काहीच कुठला विषय नाही, त्यामुळे आता त्यावर चर्चा करणं उचित तुम्हाला दिलं तर नाही. ऐका ना, नाही, मी या पदावरती खूप समाधानी आहे. मकरंद पाटलांचं नाव चर्चेत आहे. मकरंद पाटलांचं नाव चर्चेत आहे. तशी काही मी अजून ते कुठली अजून माझं काय म्हणणं, दादा आता मंगळवारी दादाने आपल्याला काल तुम्हाला प्रेसला सांगितलं मंगळवारी बाबतीमध्ये सगळ्यांशी कोकाटे साहेबांना बोल बसवून काय त्यांची अडचण आहे ते काय बोलले त्यांच्याकडून काय ते सगळं त्यांच्याशी चर्चा करून मंगळवारी योग्य तो निर्णय घेऊ. अजून कुठला निर्णय झालेला नाही, कुठलं काय झालेलं नाही. विनाकारण त्याच्यावरती आता बोलणं हे बरोबर नाही. तुम्ही राज्यातल्या कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमध्ये वाद असल्याचं समोर आलंय. संजय शिरसाटांनी ते माधुरी मिसाळांना पत्र लिहिलंय की त्यांच्या बैठकांमध्ये हस्तक्षेप किंवा त्यांच्या परवानगीशिवाय बैठका तुम्ही घेताय. मी पण हे तुमच्याच माध्यमातून काल आज वाचलं की मला या बाबतीमध्ये काहीच कल्पना नाहीये. तसं काही आहे का? मला या बाबतीमध्ये ऐका ना, मी नंतर नक्की मंगळवारी गेल्यानंतर माधुरीताईंना त्या बाबतीमध्ये त्यांची माधुरीताईंना विचारेल. मामा, तुम्ही किती जरी म्हणत नसला तरी राष्ट्रवादीचे दादांच्या पक्षातले आमदार असतील किंवा मंत्री असतील वारंवार या सगळ्या गोष्टींमध्ये अडकतात, तर त्याच्यावर टीका होते. यात कुणी अडकत नाही. आमचे नेते गडकरी साहेब, दादा असतील, पटेल साहेब, ही आमची वरची नेते मंडळीची टीम खंबीर आहे. कुठलाही नेता आमचा ठीक आहे, एखादा माणूस चुकला म्हणजे काय सगळे चुकतात असं नाही. त्यामुळं अजिबात तो तुमचा आरोप निश्चित तो निराधार आहे. मंत्र्यांचे फोन नॉट रिचेबल असतात. त्याच्या फोन टॅपिंगची भीतीमुळे रोहित माझा पवारांचा फोन तर चालू असतो. रोहित पवारांचा याचा अर्थ तुम्ही फोन माझा त्यापेक्षा अगोदर असं म्हणा. मला रोहित दादांनी जरी कधी फोन केला, रोहित दादांना माझा फोन चालू दिसेल. अनेक ट्विट अलीकडे रोहित दादा करतात ते सातत्यानं तुमच्याच आमदारावरती राज्याचे नेते झाले आता ते त्यांनीच ट्विट केलं. सरचिटणीस झाले. रोहित दादांबद्दल मी काही जास्त बोलू शकत नाही.